राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून विरोधकांचा सूर अधिक तीव्र होत आहे. या प्रकल्पामुळे येथील मच्छीमार, आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असा आरोप शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांमुळेच आंबा आणि काजू उत्पादनात घट होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. नेमके राजू शेट्टी काय म्हणाले ते पाहूया. या दळभद्री सरकारनं कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे. काजू उत्पादकाला तर वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकाला एका कलमाला केवळ 220 रुपये, म्हणजे एका मजुराच्या अर्ध्या दिवसाची मजुरी सुद्धा नाही, अशा प्रकारची नुकसान भरपाई देऊ करून एक प्रकारे कोकणातल्या स्वाभिमानी शेतकऱ्याचा थट्टा करायचं काम या सरकारनं केलेलं आहे. हे कमी होतं म्हणून की काय, की आता कोकणामध्ये देवगड तालुक्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प आणून इथल्या मच्छीमारांची, तिथल्या आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्यांची राख रांगोळी करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. एक लक्षात घ्या की यावर्षी आंबा आणि काजू पिकावर जे काही संकट आलेलं आहे त्याचं कारण प्रदूषण करणारे प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये जे कोकणात आलेले आहेत हेच आहे. यामुळेच खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा समतोल ढळलेला आहे आणि त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. कोकणातली भात शेती तरी संपलीच, पण आहे तो आंबा आणि काजू पीक सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण कोकणवासी म्हणून, भूमिपुत्र म्हणून काय करणार आहोत का नाही. मच्छीमारी हा मुख्य व्यवसाय इथल्या आमच्या भूमिपुत्रांचा होता. अणुऊर्जा प्रकल्पामुळे ते सुद्धा देशोधडीला लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मूठभर पुढाऱ्यांना 4 पैसे कमावता यावेत, कंपन्यांच्याकडून टक्केवारी घेता यावी म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे, त्यातून रोजगार निर्माण करणार अशी भूल उठवायची. प्रत्यक्षामध्ये एक आंब्याचं कलम 15 लोकांना रोजगार देतं हे लक्षात घ्या. आणि मच्छीमारीमध्ये हजारो हात गुंतलेले आहेत. त्या सगळ्या हातांचं काम काढून घ्यायचं उद्योग हे करतायत. तेव्हा यांचा स्वार्थ साधेल. यांची संपत्ती कोटी कोटींना, अब्जानं वाढत जाईल, परंतु इथला जो मूळ भूमिपुत्र आहे तो नेस्तनाबूत होईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सरकारच्या या धोरणाच्या विरोधामध्ये म्हणून उद्या म्हणजेच 3 जुलै रोजी आपण सगळ्यांनी मिळून जलसंवादी आंदोलन करायचं आहे. एकदा सरकारला आमच्यावर राज्यच करायचं असेल तर आमच्या मुडद्यावर त्यांना राज्य करून दे, खुशाल करून दे, पण आम्ही हा अन्याय मुकाट्यानं सहन करणार नाही ही भूमिका घेऊन उद्याचं हे जलसमाधी आंदोलन होणार आहे. मी आज संध्याकाळीच कोकणामध्ये आलेलो आहे, अनेकांच्यावर बोललेलो आहे. इथल्या दहशतीतला भीक घालायचं काही कारण नाही. कुणाची माय आलेली आहे आम्हाला अडवायचं हे मी बघतोच. महादेव जानकर येत आहेत, विनायक राऊत साहेब येत आहेत, अनेक जण उद्या या आंदोलनामध्ये येत आहेत. त्यामुळं भूमिपुत्रांनो, कोकणवासियांनो, घाबरू नका. या चिंधीचोर लोकांना अजिबात भीक घालू नका, त्यांच्या धमक्यांना भीक घालू नका. उद्या मोठ्या संख्येनं 10 वाजता देवगडला या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.